हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी टेक अकॅडमी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सर्व IMP क्वेश्चन्स जे काही या युनिटचे युनिट नंबर 4 IMP क्वेश्चन्स जे काही असणार आहे ते आता मी तुम्हाला सांगतो. 2 मार्कासाठी कोणते क्वेश्चन्स येणार या युनिटमधून, 4 मार्कासाठी कोणते क्वेश्चन्स येणार आणि 6 मार्कासाठी कोणते क्वेश्चन्स येणार. तुमच्या 70 मार्काच्या एक्झाम मध्ये, मेन एक्झाम मध्ये आणि तुमच्या 30 मार्काच्या युनिट टेस्ट मध्ये यापैकीच क्वेश्चन येणार. असे 6 मार्काला हे, 2 मार्काला हे आणि 4 मार्काला असे डिस्ट्रीब्यूट करून मी तुम्हाला इथं प्रश्न दिलेले आहेत. अशाच प्रकारे प्रश्न येणार, म्हणजे याच टाईपचे येणार. ह्याच्यामधले काही विचारू शकत नाही, एकच प्रश्न फिरून फिरून सुद्धा विचारू शकतात मित्रांनो. तर ते चला आपण आज डिस्कस करूया काय काय आहेत ते प्रश्न. पहिला प्रश्न बघा, डिफाईन फंक्शन. पहिल्यांदा फंक्शनची डेफिनेशन लिहायची आणि त्याचे टाइप्स लिहायचे. फंक्शनची डेफिनेशन आणि त्याचे टाइप्स ते कुठं आहेत ते पहा. सगळ्यात वरी इथं फंक्शन काय आहे? वन ऑफ द व्हेरी युजफुल फंक्शन इन सी. फंक्शन इज ए कलेक्शन ऑफ इन्स्ट्रक्शन्स रिटर्न टू डू ए पर्टिक्युलर टास्क इज कॉल्ड एज फंक्शन. ही पहा, ही फंक्शनची डेफिनेशन. ही एवढी डेफिनेशन तिथं लिहून यायची. एवढं सगळं लिहायची गरज नाही. यातले 2-3 पॉईंट जरी लिहिले तरी सफिशियंट आहेत 2 मार्कसाठी. आणि फंक्शनचे टाइप्स म्हणल्यावर हे 2 टाइप्स लिहून यायचे. यामध्ये तुम्हाला 2 मार्क मिळून जाते मित्रांनो. आणि तुम्हाला ही जर आपली पीजी टेक अकॅडमीची नोट्स पाहिजे असतील तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा. जे काही व्हॉट्सअप चॅनल आहे आपलं, त्याला जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो. त्या व्हॉट्सअप चॅनलवरती मी या नोट्स शेअर करणार आहे. म्हणजे याची लिंक, या नोट्सची लिंक, या पीडीएफची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक देतो आणि ही पीडीएफ तुम्हाला त्या व्हॉट्सअप चॅनलवरती मिळून जाईल. तर टेन्शन घेऊ नका मित्रांनो. जसं की मी युनिट 1, युनिट 2 आणि युनिट 3 त्यांच्या नोट्स दिल्या आहेत, तसंच याच्या पण नोट्स देणार आहे आणि त्याच व्हॉट्सअप चॅनलवरती. तर आता काय करा मित्रांनो, आपल्या पुढच्या क्वेश्चन बघूया आपण. पहिलं क्वेश्चन समजलं 2 मार्कासाठी फंक्शन्स, त्याच्यासाठी काय लिहावं लागतं ते कळायला आपल्या नोट्स मधलं. त्याचे टाइप्स कोणते कोणते लिहावं लागले. 2 मार्कासाठी हा प्रश्न पडतो. युनिट टेस्ट, येणाऱ्या युनिट टेस्ट मध्ये सुद्धा येऊ शकतो. युनिट टेस्ट 2 मध्ये सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. डिफाईन फंक्शन्स अँड नीड ऑफ फंक्शन्स. सेम तोच आहे प्रश्न. हे डिफाईन फंक्शन वाला आहे का, तोच इथं पण आहे. ते डिफाईन करताना ती लाईन लिहायची आणि नीड ऑफ फंक्शन 2-3 लिहून यायच्या 2 मार्कासाठी. डिफाईन रिकर्जन काय आहे, त्याचं एक्झाम्पल सहित रिकर्जन डिफाईन करायचं. पहा मित्रांनो, एक्झाम्पल सहित रिकर्जन म्हणजे कोणतं हे पहा. आपण बघितलेलं रिकर्जन. हो पहा, रिकर्जन डिफाईन करायचं. रिकर्जन ऑफ ए फंक्शन इज डिफाईन टू कॉल फंक्शन इन इट्स ओन बॉडी. ह्या 2 लाईन लिहून टाकायचे. फंक्शन कॉल इट सेल्फ इज नोन अँड रिकर्जन. ह्या 2 लाईन लिहून टाकायच्या 2 मार्कसाठी आणि एखादं छोटंसं एक्झाम्पल लिहून टाकायचं. एक्झाम्पल पहा, 2 मार्कासाठी जर एक्झाम्पल द्या म्हणलं, आता इथं क्वेश्चन मध्ये कसं विचारलंय, 2 मार्कासाठीच एक्झाम्पल द्यायला. पहा, इथं 2 मार्कासाठीच गिव्ह एक्झाम्पल म्हणलेलं आहे. डिफाईन रिकर्जन विथ एक्झाम्पल. इथं जर 2 मार्कासाठी एक्झाम्पल विचारलं तर पूर्ण प्रोग्राम लिहायची गरज नाही मित्रांनो. पूर्ण प्रोग्राम लिहायची गरज नाही. एक्झाम्पल दिलं, फक्त फंक्शन कॉल केल्याला दाखवायचा. म्हणजे कसं, हे एवढंच लिहायचं. हे पहा, हे एवढं लॉजिक तुम्ही लिहिलं तरी जमलं असतं आणि एवढं लॉजिक लिहिलं असतं तर जमलं असतं. एवढंच लिहिलं असतं तरी जमलं असतं. फक्त त्यांना दाखवायचं काय, एखाद्या फंक्शन मध्ये आपण कॉल करीत आहोत परत. एखाद्या फंक्शन मध्ये कॉल करीत आहोत परत. तेवढं दाखवायचं तुम्हाला. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं. छोटंसं एक्झाम्पल देऊन टाकायचं. तर आता पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन काय आहे, पुढचा क्वेश्चन हे पहा. स्टेट एनी 4 मॅथ फंक्शन्स विथ इट्स यूज. मॅथ डॉट हेडर फाईलचे फंक्शन्स काय आहेत. मॅथ डॉट हेडर फाईल हेडर फाईल आहे का, ही हेडर फाईल आहे का, ह्याच्यामधले कोणते कोणते फंक्शन आहेत. SQRT आहे, पुन्हा पॉवर आहे, पुन्हा खूप सारे फंक्शन्स आहेत ह्याच्यात. मीन फंक्शन आहे, मॅक्स फंक्शन आहे, खूप सारे फंक्शन्स आहेत. ते सर्व फंक्शन्स या मॅथ डॉट फंक्शन मधले लिहायचे. स्टेट मॅथ डॉट फंक्शन. पहा, युनिट 1 मध्ये किंवा युनिट 1 मध्येच घेतला असेल. युनिट 1 मध्ये बघा, युनिट 1 मध्ये मी तुम्हाला मॅथ डॉट फंक्शन सगळे घेतलेले आहेत. मॅथ डॉट फंक्शनचे युनिट 1 च्या पीडीएफ मध्ये चेक करा. आणि स्ट्रिंग डॉटचे युनिट 3 मध्ये घेतलेले आहेत.
युनिट 3 मध्ये घेतलेले आहेत. आणि इट्स यूज स्ट्रिंग डॉटचे फंक्शन्स कोणते कोणते? स्टार लेन, स्टार कॅट, स्टार सीएमपी, strcmp, स्टार लेन, स्टार कॅट, स्टार कॉपी असले ह्याचे फंक्शन्स आहेत ह्या स्ट्रिंगचे. तर ती स्ट्रिंगचे फंक्शन्स तुम्हाला तिथून लिहायचे आहेत. युनिट 1 ची पीडीएफ आणि युनिट 3 च्या पीडीएफ मध्ये हे दोन्ही तुम्हाला सापडून जातील. एकही अशी गोष्ट नसेल जी मी तुम्हाला दिली नसेल. यातल्या सर्व ह्याचं मी तुम्हाला सगळं समजून सांगितलेलं आहे आणि सगळं दिलेलं सुद्धा आहे रेडीमेड. फक्त तुम्हाला वाचून एक्झाम मध्ये जायचं आहे. जर काही समजलं नाही तर आपली युट्यूब चॅनल वरती प्लेलिस्ट आहे, सी लँग्वेजची प्लेलिस्ट आहे, अख्खी CPIC प्रोग्रामिंग इन सी लँग्वेजची प्लेलिस्ट आहे. ती प्लेलिस्ट चेक करा आपल्या पीजीटेक अकॅडमीवरती. त्या प्लेलिस्ट वरती लेक्चर बाय लेक्चर्स व्हिडिओ टाकलेले आहेत आपण. ती प्लेलिस्ट तुम्ही बघून घ्या. जे काही तुम्हाला लेक्चर समजलं नाही ते तिथून बघून घ्या. पहा आणखीन काय 2 मार्कासाठी क्वेश्चन येतात. राईट सिंटॅक्स लिहायचा आहे SQRT आणि त्याचे हेडर फंक्शन ऑफ हेडर फाईल ते एक लिहायचं आहे. स्टेट द यूज ऑफ गेट कॅर आणि पुट कॅर. गेट कॅर आणि पुट कॅरचा यूज सांगायचा आहे. 2 लाईनीत लिहिला तरी जमतंय त्याचा यूज. आणि इथं पहा, इथं 4 मार्कासाठी क्वेश्चन आहे. गेट कॅर, पुट कॅर, गेट CH, पुट CH. तर हे 1 मार्कासाठी, हे 1 मार्कासाठी, हे 1 मार्कासाठी, हे 1 मार्कासाठी असे लिहून द्यायचे. एक्झाम्पल एखादा प्रोग्राम देऊन टाकायचा. एक्सप्लेन एनी 2 स्ट्रिंग्स विथ एक्झाम्पल. एक्सप्लेन एनी 2 स्ट्रिंग्स म्हणत आहे. कोणत्याही 2 स्ट्रिंग्स एक्झाम्पल सहित एक्सप्लेन करून सांगायच्या. कोणत्या कोणत्या सांगणार? स्टार लेन आणि स्टार कॅट. कोणतीही सांगू शकता तुम्ही. इथं 2 दिल्यात ना, तसे 2 सांगायच्या. पहा इथं खालच्या एक्झाम्पल मध्ये बघा, असे क्वेश्चन्स पडतात मित्रांनो एक्झाम मध्ये. स्टील हे 2 स्ट्रिंग हेडर फाईल फंक्शन फ्रॉम स्टँडर्ड लायब्ररी समजून सांगा म्हणताय. एक्सप्लेन हे 2 हेडर फाईल फंक्शन अशी पण विचारू शकतात किंवा डायरेक्ट असे पण एनी 2 म्हणजे कोणते बी. डिफरन्स बिटवीन कॉल बाय व्हॅल्यू अँड कॉल बाय रेफरन्स. एक महत्वाचा डिफरन्स मित्रांनो. हा डिफरन्स 5 स्टार क्वेश्चन आहे. 5 स्टार क्वेश्चन आहे हा एक्झाम मध्ये पडू शकतो तुमच्या येणाऱ्या युनिट टेस्ट मध्ये आणि तुमच्या सर्व पेपर्स मध्ये हा क्वेश्चन मी हायलाइट करून टाकतो. हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो मित्रांनो. डेफिनेटली हा क्वेश्चन येणार, कारण की एक डिफरन्स खूप महत्वाचा आहे ह्याचा, कॉल बाय व्हॅल्यू कॉल बाय रेफरन्सचा. आणि ते डिफरन्स सुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे आपल्या या नोट्स मध्ये. हे पहा वर आपण दिलेला आहे या नोट्स मध्ये. कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्सचा हा पहा. कॉल बाय व्हॅल्यू कॉल बाय रेफरन्सचा पूर्ण डिफरन्स आपण दिलेला आहे. तर हा डिफरन्स करून जा, तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील. राईट ए प्रोग्राम टू फाइंड फॅक्टोरियल ऑफ नंबर युझिंग रिकर्जन. हा प्रोग्राम सुद्धा आपण घेतलेला आहे. किती मार्कासाठी? टोटल 4 मार्कासाठी. जेव्हा आपण रिकर्जन बघत होतो तेव्हा हा प्रोग्राम घेतलेला आहे आपण. पहा इथं पहा फॅक्टोरियलचा प्रोग्राम हा पहा. हा फॅक्टोरियलचा प्रोग्राम आहे, हा घेतलेला आहे इथं. जर ते तुम्ही लेक्चर बघितलं नसेल रिकर्जनचं तर रिकर्जनचं लेक्चर आपलं बघून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल कसा फॅक्टोरियलचा प्रोग्राम आहे आणि कसा लिहावा लागतो. पहा मित्रांनो, ती कोणता पण प्रोग्राम विचारू शकतात आणि त्याच्या पुढे लिहू शकतात युझिंग रिकर्जन किंवा युझिंग फंक्शन्स असं लिहू शकतात मित्रांनो. ते आपल्याला त्या पद्धतीने सोडावं लागतील. एक्सप्लेन रिकर्जन विथ एक्झाम्पल. पहा हाच क्वेश्चन आहे पण फिरून विचारला आहे. इथं काय विचारलं? एक्सप्लेन रिकर्जन म्हणजे रिकर्जनची थोडी थिअरी लिहायची आणि एक्झाम्पल मध्ये फॅक्टोरियलचाच प्रोग्राम टाकून द्यायचा. एक्झाम्पल मध्ये जो फॅक्टोरियलचा प्रोग्राम मी तुम्हाला दिला आहे तोच टाकून द्यायचा 4 मार्कासाठी. पुन्हा गेट कॅर, पुट कॅर, मेलॉक, केलॉक हे फंक्शन सांगायचे आहेत, एक्सप्लेन करायचे 1 मार्कासाठी प्रत्येक फंक्शन. एक्झाम्पल द्यायचे, छोटे एक्झाम्पल द्यायचे जसे की मी तुम्हाला या पीडीएफ मध्ये दिलेले आहेत तशी. राईट ए प्रोग्राम टू स्वॅप व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल्स A, B युझिंग फंक्शन्स. पहा मित्रांनो, हा प्रोग्राम आपण आधी सुद्धा केलेला आहे. राईट ए प्रोग्राम टू स्वॅप द व्हॅल्यूज ऑफ फंक्शन, व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल्स. ए व्हेरिएबलची आणि बी व्हेरिएबलची स्वॅपिंग करायची. म्हणजे काय? या ए ची व्हॅल्यू बी वर जाणार आणि बी ची व्हॅल्यू ए वर येणार. म्हणजे काय? A इज इक्वल टू 30 होणार आणि B इज इक्वल टू 20 होणार. याला स्वॅपिंग म्हणतात मित्रांनो. पण इथं एक डिफरन्स आहे मित्रांनो. युझिंग फंक्शन करा म्हणते. म्हणजे काय? स्वॅपिंगचं लॉजिक तर लिहायचं पण फंक्शन डिक्लेरेशन मध्ये फंक्शन डिक्लेअर करायचं, फंक्शन कॉल करायचं, फंक्शन डेफिनेशन मध्ये स्वॅपिंगचं लॉजिक लिहायचं, फंक्शन डेफिनेशन मध्ये स्वॅपिंगचं लॉजिक लिहायचं आणि फंक्शन कॉल करायचं जिथं तुम्हाला स्वॅप करायचे. त्यानंतर ए ची व्हॅल्यू बी वरती जाईल आणि बी ची व्हॅल्यू ए वरती जाईल. इथपर्यंत तुम्हाला समजलं. हा प्रोग्राम तुम्ही
हा प्रोग्राम सोपा आहे, मी सांगणार नाही. याआधी मी तुम्हाला हा प्रोग्राम सांगितला आहे, नुसता हा प्रोग्राम सांगितलेला आहे, बाय युझिंग फंक्शन सांगितलं नाही. काही करायची गरज नाही, फक्त फंक्शन डिक्लेअर करायचा. आणि ह्याचं जे लॉजिक राहते, स्वॅपिंगचं जे लॉजिक राहते, काय स्वॅपिंगचं लॉजिक काय आठवा स्वॅपिंगचं लॉजिक. ए इज इक्वल टू बी. टेम्पररी एक व्हेरिएबल राहते, टेम्प इज इक्वल टू ए, आणि ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू टेम्प. स्वॅपिंगचं हे लॉजिक राहते. टेम्प काय राहते, टेम्पररी व्हेरिएबल. ए ची व्हॅल्यू या टेम्प वरती येणार, टेम्पररी व्हेरिएबल वरती, पुन्हा बी ची व्हॅल्यू ए वरती जाणार, आणि टेम्पची व्हॅल्यू या बी वरती येणार. म्हणजे काय, टेम्प वरती कोणती व्हॅल्यू टाकली आपण, ए ची व्हॅल्यू 20, टेम्प TEM 20 ह्याच्यावर गेली. पुन्हा काय केलंय, ए वरती बी ची व्हॅल्यू टाकली, ही 30 ए वरती जाणार. म्हणजे पुन्हा बी वरती कोणती व्हॅल्यू टाकली, या टेम्पची व्हॅल्यू काय 20 व्हॅल्यू या बी वरती जाणार. म्हणजे काय, दोन्हीचं एक्सचेंज झालं का नाही, या ए ची व्हॅल्यू या बी ला गेली आणि बी ची व्हॅल्यू ए ला आली, दोन्हीचं एक्सचेंज झालं म्हणजे स्वॅपिंग झाली. याला स्वॅपिंग म्हणतात. तर फक्त काय करायचं, फंक्शन डेफिनेशन मध्ये स्वॅपिंगचं लॉजिक लिहायचं आणि फंक्शन कॉल करायचं जिथं तुम्हाला स्वॅपिंग पाहिजे तिथं. हे प्रोग्राम खूपच सोपा आहे. जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही ChatGPT वगैरे टाकू शकता, त्याने तुम्हाला इझिली समजून जाईल. पण आजच्या लेक्चरमध्ये मी फक्त तुम्हाला IMP सांगणार आहे, आणि जे काही 2-3 फंक्शन्स आहेत ते एक्सप्लेन करायचे राहिले असतील तर ते सुद्धा सांगा ना. तर पहा मित्रांनो, राईट ए प्रोग्राम टू फाइंड एरिया ऑफ सर्कल युझिंग फंक्शन. पहा मित्रांनो, मी तुम्हाला जसं सांगितलं होतं, कोणता पण प्रोग्राम विचारू शकते. इथं एरिया ऑफ सर्कल विचारलाय, राईट ए प्रोग्राम टू फाइंड निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह नंबर्स युझिंग फंक्शन असं सुद्धा म्हणू शकते. निगेटिव्ह पॉझिटिव्ह नंबर्स फाइंड आउट करायचं एक प्रोग्राम राहते, त्याला युझिंग फंक्शन. कोणत्याही प्रोग्रामला युझिंग फंक्शन आपण करू शकतो. युझिंग फंक्शन फक्त काय नाही, त्याच्या लॉजिकला, या एरिया ऑफ सर्कलच्या लॉजिकला फंक्शन मध्ये ठेवायचं, फंक्शन डेफिनेशन मध्ये, आणि फंक्शन कॉल करायचं जिथं तुम्हाला एरिया पाहिजे सर्कलचा तिथं. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं मित्रांनो. तर हा सुद्धा प्रोग्राम तुम्हाला समजून गेला असेल. जरी नाही समजला तरी जेव्हा मी फायनल मध्ये जे इम्पॉर्टंट प्रोग्राम आहेत का, मी एक व्हिडिओ टाकेन ज्याच्यामध्ये ऑल इम्पॉर्टंट प्रोग्राम इन C लँग्वेज दॅट मस्ट बी डू असा एक व्हिडिओ असेल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा प्रोग्राम मी तुम्हाला करून दाखवेन. तर टेन्शन घेऊ नका, लास्ट पर्यंत आपली प्लेलिस्ट बघत राहा. प्लेलिस्ट मध्ये आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. तेवढं एक करून टाका, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा आपल्या चॅनल बद्दल, की आपली अकॅडमी ही फ्री मध्ये कोचिंग देत आहे. C लँग्वेजची, डिप्लोमाची, पॉलिटेक्निकची, कम्प्युटर ब्रँचची देत आहे. पुढच्या सुद्धा सेमिस्टरला आपण घेणार आहोत C++ आणि DSU डाटा स्ट्रक्चर युझिंग C घेणार आहोत, आणि DBMS चा सुद्धा प्लॅन करत आहोत. तर बघूया कसं होतंय, काय होतंय. जर तुमचा सपोर्ट राहिला तर घेण्यात येईल. तर आता काय करा, फक्त तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा आपलं चॅनल, जेणेकरून आणखीन जास्त लोक बघतील आणि त्यांचा सुद्धा फायदा होईल तुमच्यासोबत. तर पहा मित्रांनो, एक्सप्लेन फॉलोइंग स्ट्रिंग फंक्शन्स. 2 स्ट्रिंग फंक्शन्स एक्सप्लेन करायला सांगितले एक्झाम्पल सगळं. म्हणजे काय, स्टार कॅम्प फंक्शन एक्सप्लेन करायचं, मी तुम्हाला दाखविले स्टार कॅम्प काय काम करतो. आणि स्टार REV म्हणजे स्टार रिव्हर्स, स्ट्रिंग रिव्हर्स. STR म्हणजे काय, स्ट्रिंग, आणि REV म्हणजे रिव्हर्स, स्ट्रिंग रिव्हर्स. आणि STR म्हणजे काय, स्ट्रिंग, आणि CMP म्हणजे स्ट्रिंग कॉपी, स्ट्रिंग कम्पेअर. CMP म्हणजे स्ट्रिंग कम्पेअर. तर मित्रांनो, आता STR REV मी तुम्हाला घेतलं नाही, तर ते मी घेतो. हे पहा, मी इथं घेतो. हे पहा, STR REV घेतो थोड्या वेळात. आधी बघूया आपण. एक्सप्लेन द प्रिंटफ अँड स्कॅनएफ स्टेटमेंट विथ सिंटॅक्स अँड एक्झाम्पल. पहा मित्रांनो, आपलं एवढं प्रोग्रामिंगचं हे झालं, पण आता आपल्याला प्रिंटफ अँड स्कॅनएफ बघायला भेटायले. म्हणजे कसं, प्रिंटफ अँड स्कॅनएफ वरचे प्रोग्राम आपण इथपर्यंत केले, भरपूर प्रोग्राम केले, पण आता आपल्याला ती प्रिंटफ अँड स्कॅनएफची थेअरी बघायची, जी काही तुम्ही एक्झाम मध्ये लिहिणार आहोत ती. चला तर आता प्रिंटफ, स्कॅनएफ आणि हे RE स्ट्रिंग रिव्हर्स वाला फंक्शन, 3 फंक्शन मी तुम्हाला घेऊन दाखवतो, म्हणजे एक्सप्लेन करून सांगतो. प्रिंटफ काय काम करतं आता मला तुम्हाला जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही. प्रिंटफ इज यूज टू डिस्प्ले आउटपुट ऑन द स्क्रीन. त्याची डेफिनेशन आहे, त्याचा सिंटॅक्स, प्रिंटफचा सिंटॅक्स काय, प्रिंटफ डबल कोटेशन मध्ये जी काही तुम्हाला स्ट्रिंग प्रिंट करायची ती स्ट्रिंग लिहायची,
त्याचा व्हेरिएबल प्रिंट करायचा असेल तर व्हेरिएबल लिहायचा, व्हेरिएबल 1, व्हेरिएबल 2, मल्टिपल व्हेरिएबल्स तुम्ही लिहू शकता. त्याचा एक सिंपलचा प्रोग्राम तुम्हाला दिलेला आहे, ज्याच्यात प्रिंटएफ पण वापरलेला आहे आणि स्कॅनएफ पण वापरलेला आहे. काय केलं या प्रोग्राममध्ये, ए बी ची ऍडिशन केलेली आहे आणि सम मध्ये डिस्प्ले करून टाकलेली आहे, सम द्वारा प्रिंटएफ द्वारा डिस्प्ले करून टाकलेली आहे. सिंपल प्रोग्राम आहे, जास्त काही एक्सप्लेन करायची गरज नाही. आणि प्रिंटएफ साठी फॉर्मॅट स्पेसिफायर लागतं, माहिती ना फॉर्मॅट स्पेसिफायर काय काम करते. %d इंटिजर साठी, जिथं आपल्याला इंटिजर व्हॅल्यू डिस्प्ले करायची असते किंवा प्रोग्राम मध्ये घ्यायची असते, युजर कडून व्हॅल्यू घ्यायची असते, तिथं %d वापरतात, इंटिजर व्हॅल्यू घ्यायची असते. %f कधी वापरतात, फ्लोट व्हॅल्यू घ्यायची असल्यावर. %c कधी वापरतात, कॅरेक्टर व्हॅल्यू घ्यायची असल्यावर. %s कधी वापरतात, स्ट्रिंग व्हॅल्यू घ्यायची असल्यावर. इथपर्यंत तुम्हाला समजेल. पहा, नम काय आहे, नम कोणता व्हेरिएबल आहे, इंटिजर व्हेरिएबल आहे. कसं समजणार, हा %d वापरला म्हणून इंटिजर व्हेरिएबल. व्हॅल्यू कोणती व्हेरिएबल आहे, फ्लोटिंग व्हेरिएबल आहे. कसं समजणार, %f वापरला म्हणून समजणार. ch कोणता व्हेरिएबल आहे, कॅरेक्टर व्हेरिएबल आहे. कसं समजणार, %c वापरलं म्हणून. प्रिंटएफ समजलं तुम्हाला. आता स्कॅनएफ इज यूज टू टेक इनपुट फ्रॉम युजर थ्रू आउट द कीबोर्ड. कीबोर्ड पासून युजर इनपुट एंटर करतो आणि ते इनपुट प्रोग्राम मध्ये खेचून घेतो. आपण खेचून घेतो म्हणजे प्रोग्राम मध्ये व्हेरिएबल वरती स्टोअर करतो. तो इनपुट या व्हेरिएबल वरती स्टोअर करतो. आता हे ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू या व्हेरिएबल वरती स्टोअर होणार या स्कॅनएफ फंक्शनच्या द्वारा. स्कॅनएफ फंक्शनचं तेच काम आहे. काय करायचं, स्ट्रिंग लिहायची, जे काही फॉर्मॅट स्पेसिफायर आहे ते लिहायचा आणि ऍड्रेस ऑपरेटर लिहायचा आणि व्हेरिएबल लिहायचा. हा त्याचा सिंटॅक्स राहणार आहे. ऍड्रेस ऑपरेटर इज यूज टू स्टोअर द इनपुट व्हॅल्यू इन द व्हेरिएबल. म्हणजे काय, ऍड्रेस ऑपरेटर काय काम करते, इनपुट व्हॅल्यू स्टोअर करते. जी काय व्हॅल्यू तुम्ही एंटर करणार त्या व्हेरिएबल वरती स्टोअर होणार ती व्हॅल्यू. आता इथं या नम वरती तुम्ही 10 व्हॅल्यू टाकली. आता ह्या फॉर्मॅट स्पेसिफायर द्वारा या नम वरती, नम नावाच्या व्हेरिएबल वरती 10 व्हॅल्यू स्टोअर होणार. कसं काय, या ऍड्रेस ऑपरेटरच्या द्वारा. पहा, सेम वरच एक्झाम्पल आहे, ऍडिशन ऑफ ए अँड बी. सेम तेच एक्झाम्पल आहे, जास्ती काही समजवायची गरज नाही. पहा, एक छोटीशी समरी द्यायची झाली तर प्रिंटएफ डिस्प्ले आउटपुट ऑन स्क्रीन आणि स्कॅनएफ टेक इनपुट फ्रॉम युजर. हे दोन सिंपल लाईनीमध्ये तुम्ही सांगू शकता. आता strrev, str कशासाठी स्टँड होते, str स्ट्रिंग साठी स्टँड होते आणि rev रिव्हर्स साठी. strrev फंक्शन इज यूज टू रिव्हर्स द गिवन स्ट्रिंग. म्हणजे काय, एखादी स्ट्रिंग हॅलो स्ट्रिंग असली तर त्याला रिव्हर्स करणार म्हणजे HELLO असन तर OLLHE ओलो, हॅलोचं ओलो करणार. तर अशी स्ट्रिंग तुम्हाला दिसून येईल जी की रिव्हर्स झालेली असेल. आधी सरळ स्ट्रिंग असेल, पुन्हा ती रिव्हर्स करून अशी स्ट्रिंग होणार. रिव्हर्स फंक्शन वापरल्या की मग त्यास हे REV फंक्शन वापरण्यासाठी कोणतं हेडर फाईल इन्क्लूड करावं लागेल, string.h हेडर फाईल इन्क्लूड करावं लागेल. REV फंक्शन बिलॉंग टू string.h हेडर फाईल. सिंपल वाक्य. कसं वापरायचं, strrev आणि स्ट्रिंग नेम, डायरेक्ट स्ट्रिंग नेम टाकून द्यायचं. म्हणजे कसं, हॅलो आपल्याला हे करायचं आहे. आता इथं काय केलंय, प्रोग्राम मध्ये बघा कॅरेक्टर नावाचा str नावाचा एक ऍरे डिक्लेअर केलाय. त्या स्ट्रिंग डिक्लेअर केली str नावाची. त्याची साईज किती दिली, 20 दिली. या स्ट्रिंग वरती व्हॅल्यू कोणती टाकली, HELLO हॅलो टाकली. आता ही str ला रिव्हर्स करत आहे. रिव्हर्स str म्हणजे काय, आता रिव्हर्स स्ट्रिंग जेव्हा str प्रिंट करीन तेव्हा मला कोणती स्ट्रिंग येईल, OLLEH ओलो. ही स्ट्रिंग मला आउटपुटला येईल. कसं काय आउटपुटला येईल, कारण की strrev फंक्शनचा वापर केल्यानंतर स्ट्रिंग ही रिव्हर्स होणार आणि आउटपुटला रिव्हर्स स्ट्रिंग ओलो अशी आउटपुटला येऊन जाईल. इथपर्यंत तुम्हाला समजलं. तर चला आता 6 मार्कासाठी कोणते प्रोग्राम येणार आहेत ते बघू. 2 मार्क आणि 4 मार्क तुम्हाला समजलं. 6 मार्कासाठी मित्रांनो असं नाही की या 20 क्वेश्चन मधलेच पडते, याच्या बाहेरचे सुद्धा पडू शकतो. ते आता तुमच्या नशिबावर आहे की तुम्ही किती अभ्यास करता. हे 20 प्रश्न तर तुम्हाला डेमोसाठी दिलेले आहेत की कसे प्रश्न पडू शकतात एक्झाम मध्ये. तुम्हाला समजलं पाहिजे की कसे प्रश्न पडू शकतात एक्झाम मध्ये आणि कसे तुम्ही त्याला सॉल्व्ह केलं पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला हे समजून सांगत आहे IMP क्वेश्चन्स म्हणून. पहा, तेच 6 मार्कासाठी तेच सांगितलंय. गेट कॅर, पुट कॅर, मेलॉक, केलॉक फंक्शन्स एक्सप्लेन करून सांगायचे 6 मार्कासाठी. मी दिलेलं आहे वर PDF मध्ये. या PDF ची लिंक बरं का तुम्हाला बायो मध्ये भेटून जाईल, आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये. व्हॉट्सअप चॅनलची लिंक, व्हॉट्सअप चॅनल मध्ये तुम्ही जॉईन व्हा आणि व्हॉट्सअप चॅनल जॉईन झाल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला लिंक येणार या PDF ची. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता.
तर गिव्ह एनी 4 डिफरन्स बिटवीन कॉल बाय व्हॅल्यू कॉल बाय रेफरन्स. पहा हाच क्वेश्चन आहे, डिफरन्स बिटवीन कॉल बाय व्हॅल्यू कॉल बाय रेफरन्स हाच क्वेश्चन आहे. डिफरन्स बिटवीन कॉल बाय व्हॅल्यू कॉल बाय रेफरन्स वाला हाच क्वेश्चन आहे. तर या क्वेश्चन आणि या क्वेश्चन 6 मार्कासाठी का विचारला, कारण की ते 4च पॉईंट मोठमोठाले 4 पॉईंट किती पण मार्काला येऊ शकतो. हो 4 मार्काला सुद्धा येऊ शकतो आणि 6 मार्काला येऊ शकतो. तो एक्झामिनरवर आहे किती मार्काला त्याला विचारायचा आहे. पहा आता मित्रांनो, वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन, एक्सप्लेन फंक्शन डिक्लेरेशन. फंक्शन डिक्लेरेशन एक्सप्लेन करायचे, फंक्शन डेफिनेशन एक्सप्लेन करायचे आणि फंक्शन कॉल एक्सप्लेन करायचे विथ देअर एक्झाम्पल्स. पहा मित्रांनो, एवढं मोठं आहे ह्याचा आन्सर की 6 मार्काला त्यांना देणंच पाहिजे. काय म्हणलं आहे, फंक्शन डिक्लेरेशन एक्सप्लेन करा, त्यानंतर फंक्शन डेफिनेशन आणि फंक्शन कॉल. पहा फंक्शन डिक्लेरेशन एक्सप्लेन करायचं म्हणजे काय करायचं, याच्या 2-3 लाईनी लिहायच्या, सिंटॅक्स लिहायचा, एक्झाम्पल थोडंसं द्यायचं, या 2-3 लाईनी लिहायच्या, फंक्शन कॉल मधल्या 2-3 लाईनी लिहायच्या, सिंटॅक्स द्यायचं, सिंटॅक्स लिहायचा आणि एक्झाम्पल थोडंसं लिहायचं. असं करीत 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 मित्रांनो, आणि तिन्ही पण लिहायचे, फंक्शन डेफिनेशन, फंक्शन कॉलिंग आणि फंक्शन डिक्लेरेशन. सिंटॅक्स द्यायचं, एक्झाम्पल द्यायचं. आणि किंवा तुम्ही काय करत जा, एक्झाम्पल प्रत्येक ह्याचं सेपरेट एक्झाम्पल न देता, आता हे फंक्शन डेफिनेशनचं आहे, ह्याचं हे एक्झाम्पल न देता, आणि फंक्शन कॉलिंगचं आहे, फंक्शन कॉलिंगचं हे एक्झाम्पल न देता, आणि फंक्शन डिक्लेरेशनचं हे एक्झाम्पल न देता डायरेक्ट काय करा, एकच एक्झाम्पल देऊन टाका. हा प्रोग्राम देऊन टाका, डायरेक्ट हे प्रोग्राम देऊन टाका. म्हणजे कसं, तिन्हीची थोडी थोडी थिअरी, एक सिंटॅक्स आणि हे एक्झाम्पल दिलं की 6 मार्काचं क्वेश्चन तुमचं होऊन जातं. या तिन्ही कव्हर केलेले आहेत, फंक्शन डिक्लेरेशन सुद्धा, फंक्शन कॉलिंग सुद्धा आणि फंक्शन डेफिनेशन सुद्धा, तिन्ही कव्हर केलेले आहेत या प्रोग्राम मध्ये. आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि मित्रांनो, याच्यात रिकर्सिव्ह फंक्शनचा एक फंडा सांगू का. आता ही हॅलो फंक्शन इथं कॉल केलेलं आहे, हॅलो फंक्शन इथं परत कॉल करायचा, इथं परत हॅलो फंक्शन कॉल करायचा, म्हणजे कसं रिकर्सिव्ह फंक्शन होईल. कसं रिकर्सिव्ह फंक्शन होईल, फंक्शन कॉल इटसेल्फ, फंक्शन कॉल इटसेल्फ इज नोन एज रिकर्शन. म्हणजे कसं, हॅलो फंक्शनलाच कॉल करीत आहे, त्यालाच रिकर्शन म्हणतात. यामध्ये एक फॉर लूप लावायचं, त्याची कंडिशन द्यायची आणि हॅलो फंक्शन परत कॉल करायचं, किती कॉल करायचे तेवढ्यांदा कॉल करायचा, म्हणजे तेवढ्यांदा ती कॉल होईल. इथपर्यंत तुम्हाला समजलं. म्हणजे कसं, हा सोपा रिकर्जनचा हा एक सोपा प्रोग्राम बनतो आणि फॅक्टोरियलचाच प्रोग्राम करून जा माझ्या माहितीस तर तुम्ही, कारण की तो प्रोग्राम विचारायला जाऊ शकतो. तर चला, तर आपलं आता सगळं झालेलं आहे, IMP सुद्धा दिलेले आहेत आणि सगळं सिलेबस कव्हर केलेलं आहे. काही राहिलं असेल कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला ते सुद्धा घेईन, कोणतं फंक्शन राहिलं असेल. तर होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही PDF घ्या आणि बाय बाय.